राक्षसी रूप धारण करून सगळंच गिळायच्या चक्करमध्ये जनता त्यांच्या या हलगर्जी कारभारामुळे त्रस्त आहेत. बोलायची कुणाला हिंमत होत नव्हती. लास्टला युती धर्म म्हणून आम्ही 1-1.5 वर्ष यांचा अन्याय सहन केला आणि करतोय. तर मला असं वाटलं युती धर्म करत असतेवेळी, युती धर्म पाळत असतेवेळी सगळ्यांनी तो युती धर्म पाळला पाहिजे. तर मुश्रीफ साहेबांनी आम्हाला पक्षाच्या सोबत राहून, युतीमध्ये राहून त्यांच्यासाठी एक म्हणणं परफेक्ट बसते, खातात महायुतीचं आणि गातात महाविकास आघाडीचं. खातात महायुतीचं, गातात महाविकास आघाडीचं. आता असं चालणार नाही, हे लक्षात असावं. मी जरी छोटा पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी प्रामाणिकपणा माझ्या बऱ्याच शंका घेणं कोणाची गरज नाहीये. काल चंदगडमध्ये मुश्रीफ साहेब बोलून गेले की हे डायरेक्ट आमदार झाले. तर मुश्रीफ साहेब मी पक्षाचा सक्रिय चांगला कार्यकर्ता म्हणून काम करतोय. चांगला की वाईट जनता ठरवेल. तर मी चांगल्या प्रामाणिकपणे देवाभाऊंच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षामध्ये सक्रिय 16 वर्ष काम करतोय. आणि मला माझ्या मतदारसंघात भागातून जर नवीन असलो तर पक्षाच्या रुटीन सगळ्या कार्यात मी माझा सहभाग असतो. मी महाराष्ट्र माथाडीचा अध्यक्ष आहे, मुंबई बेस्टचा अध्यक्ष आहे, कामगार क्षेत्रात काम केलं आणि 2019चा पराभव 1600 मधून झाल्यानंतर 5 वर्षात सातत्यानं ठाण म्हणून काम केलं आणि आमदार नसतील सुद्धा 104 कोटीचा फंड मला माझ्या पक्षाने माझ्या विश्वास दाखवून केला आणि जनतेतून एकदा थोडक्यात विजय हुकला होता. तर ह्या वेळेला जनतेने मला 1600 मध्ये पराभव झाल्यानंतर 25,000 मतांनी मला निवडून दिले. याचं गांभीर्य आपण घ्यावं आणि मी अपक्ष आमदार म्हणून महाराष्ट्रामधला एकमेव आमदार आहे. आपण ह्याचा पण गांभीर्य विचार करावा. आपण मंत्री महोदय आहात, मोठे आहात, याचं मी मान्य करतो. त्याला एक छोट्याशा कार्यकर्त्याला असा अपमान करू नका, मी विनंती करतो.